हॅलो गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझा व्हॉइस येतोय की नाही चेकआउट करा. स्क्रीन शेअर केलेली आहे, दिसतंय की नाही चेकआउट करा. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरला आपण युनिट 5चा लास्ट टॉपिक स्टार्ट करतोय, ज्याला आपण डिझाईन ऑफ फिल्टर या नावाने ओळखणार आहोत. ओके, तर इथे आपल्याला डिझाईन करायचं आहे फिल्टर्सला. तर सगळ्यात पहिले क्वेश्चन्स हा येणार की व्हॉट डू यू मीन बाय फिल्टर्स. ओके, सो फिल्टर्स म्हणजेच काय की अनवॉन्टेड जी फ्रिक्वेन्सी असणार त्याला रिमूव्ह करणारा हा डिव्हाइस असतो, त्याला आपण फिल्टर्स असं म्हणतो, किंवा इलेक्ट्रॉनिक फिल्टर्स असं सुद्धा आपण त्याला इंडिकेट करू शकतो. ओके, मग आता अनवॉन्टेड फ्रिक्वेन्सीज म्हणजेच काय की बरेचसे जे सिग्नल्स असतात त्यामध्ये डिझायरेबल फ्रिक्वेन्सी ॲज पर अकॉर्डिंग टू ॲप्लिकेशन्स ओके असतात, आणि काही एक अदर दॅन ॲप्लिकेशनच्या व्यतिरिक्त जे काही फ्रिक्वेन्सी असणार आहेत ते अनडिझायरेबल फ्रिक्वेन्सी असणार आहे. सो ते अनडिझायरेबल जे फ्रिक्वेन्सी असणार त्याला रिमूव्ह करण्याचं काम फिल्टर्स इथे करतो. ओके, तर इथे येथे डिझाईन ऑफ फिल्टर्समध्ये आपल्याला एल आणि सी यांचं कॉम्बिनेशन्स आपल्याला यूज करावं लागतं. त्याच्यानंतर यांचे काही क्लासिफिकेशन्ससुद्धा होतात. त्या क्लासिफिकेशन्समध्ये जर तुम्ही चेकआउट केलं तर ॲक्टिव्ह फिल्टर्स अँड पॅसिव्ह फिल्टर्स अशा प्रकारे दोन फिल्टर्स इथे तयार होतात. ओके, सो ॲक्टिव्ह फिल्टर जसं नाव इंडिकेट करते, तर ॲक्टिव्ह फिल्टर्समध्ये आपले पॅसिव्ह कंपोनंट आर, एल आणि सी तर असणारच. ओके, बट त्यासोबत ट्रान्झिस्टर असणार, ओके, किंवा ऑपॅम असणार. ऑपॅम हा तिथे सोर्स म्हणून काम करणार किंवा ट्रान्झिस्टर हा सोर्स म्हणून काम करणार. ओके, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की आर एल सी विथ ट्रान्झिस्टर अँड ऑपॅम, त्याला ॲक्टिव्ह फिल्टर्स म्हणणार. सेम थिंग्स पॅसिव्ह फिल्टरसुद्धा असणार आहेत. तो पॅसिव्ह फिल्टरचं नावच इंडिकेट करते, पॅसिव्ह कंपोनंट फक्त तिथे असणार आहेत, म्हणजेच कोण एक रेझिस्टर, इंडक्टर आणि कपॅसिटर ओनली. ओके, सो आर एल सीच तिथे फक्त असणार आहे. असे जे फिल्टर्स आहेत त्यांना आपण पॅसिव्ह फिल्टर्स म्हणतो. ओके, सो ॲज पर अकॉर्डिंग टू कंपोनंट, ॲक्टिव्ह फिल्टर्स अँड पॅसिव्ह फिल्टर्स असे दोन क्लासिफिकेशन्स इथे तयार होतात. बट अकॉर्डिंग टू फ्रिक्वेन्सी जर क्लासिफिकेशन जर आपण केले तर लो पास फिल्टर, हाय पास फिल्टर अशा प्रकारे त्यांचं क्लासिफिकेशन होतं. सो अकॉर्डिंग टू इथे लिहून घेऊया आपण, अकॉर्डिंग टू फ्रिक्वेन्सीज, filters classified as low pass filter, same things, high pass filter, second type high pass filter. ओके, लो पास फिल्टर, हाय पास फिल्टर, तसंच बँड पास फिल्टर वगैरे, बँड स्टॉप फिल्टर असे बरेचसे क्लासिफिकेशन्स इथे आपल्याला बघायला मिळतात. ओके, ओ शिट, ठीक आहे, आता आपल्याला इंक असा घ्यावा लागेल. ठीक, लो पास फिल्टरला एल पी एफ असं आपण म्हणतो. ओके, हाय पास फिल्टरला एच पी एफ अशा प्रकारे आपण इथे इंडिकेट करतो. त्यानंतर अकॉर्डिंग टू क्लासिफिकेशन, बँड पास फिल्टर, बँड हा एक इलेक्ट्रॉनिक वर्ड्स आहेत. ओके, बँड म्हणजेच रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी ज्याला आपण म्हणू शकतो. ओके, सो रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट अ पर्टिक्युलर बँड. ओके, सो इट्स अ बँड पास फिल्टर. सेम थिंग्स बँड स्टॉप फिल्टरसुद्धा असणार आहे. मग आता इथे एक क्वेश्चन येतो की हे पास आणि स्टॉप असे जे वर्ड्स इथे यूज केलेले आहे, व्हॉट डू यू मीन बाय दॅट पास अँड स्टॉप. ओके, सो
पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी ही स्टॉप केली जातं, म्हणजेच रिजेक्ट केली जातं, आणि पर्टिक्युलर नेक्स्ट अमाऊंट ऑफ फ्रिक्वेन्सी जर अलाउड केली जातं तर त्याला पास करणे असं म्हणतो. ओके, सो लो पास फिल्टर, हाय पास फिल्टर, बँड पास फिल्टर, बँड स्टॉप फिल्टर आणि ऑल पास फिल्टरसुद्धा असतं, पण त्याला आपण इथे काही कन्सिडर करणार नाही आहोत. ओके, सो कोणती फ्रिक्वेन्सी ही हाय असणार आणि कोणती फ्रिक्वेन्सी ही लो असणार हे आपल्याला सांगणारा जो पर्टिक्युलर कन्सेप्ट इथे आहे तर त्याला आपण कट ऑफ फ्रिक्वेन्सी, कट ऑफ फ्रिक्वेन्सी. ओके, आणि हे कट ऑफ फ्रिक्वेन्सी आपण एफसीने इथे इंडिकेट करणार आहोत, हे लक्षात घ्यायचं. या कट ऑफ फ्रिक्वेन्सीला एक अल्टरनेट नावसुद्धा आहे ज्याला आपण रोल ऑन फ्रिक्वेन्सी असं सुद्धा इंडिकेट करतो, रोल ऑन फ्रिक्वेन्सी. ओके, सो रोल ऑन फ्रिक्वेन्सी, कट ऑफ फ्रिक्वेन्सी, कोणताही वर्ड तुम्ही यूज करू शकतो. म्हणजेच काय तर पर्टिक्युलर, आता इथे आपण काढूया एक ग्राफ काढूयात. या ग्राफमध्ये तुम्हाला लक्षात येईल की पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, हा ग्राफ आहे फ्रिक्वेन्सी वर्सेस गेन असणार आहे. गेन म्हणजेच आउटपुट अपॉन इनपुट. ओके, गेन इज नथिंग बट जस्ट लाईक इफिशियन्सी. इफिशियन्सी सारखा पॅरामीटर्स असतो, आउटपुट अपॉन इनपुट अशा प्रकारे. तर पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला आपण इथे कट ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणणार, म्हणजेच एक डिवायडेशन्स इथे आपण तयार करणार आणि त्या डिवायडेशन्स म्हणून आपल्याला काय मिळणार तर लेस दॅन, या कट ऑफ फ्रिक्वेन्सीपेक्षा जी लेस दॅन फ्रिक्वेन्सी असणार त्या फ्रिक्वेन्सीला आपण लो फ्रिक्वेन्सीने इंडिकेट करणार आणि ही फ्रिक्वेन्सी मग पास केला जाईल किंवा स्टॉप केला जाईल. जर लो फ्रिक्वेन्सी पास करणारा जर फिल्टर असेल तर त्याला लो पास फिल्टर म्हणायचं. लो फ्रिक्वेन्सीला स्टॉप करणारा जर फिल्टर असेल तर त्याला हाय पास फिल्टर म्हणता येईल. म्हणजेच काय, लोला स्टॉप करते म्हणजेच हायला काय करणार, तो पास करणार. म्हणजेच कट ऑफ फ्रिक्वेन्सीपेक्षा जी फ्रिक्वेन्सी जास्त असतं तिला आपण म्हणणार आहोत हाय फ्रिक्वेन्सी, आणि ही फ्रिक्वेन्सी स्टॉप करणारा डिव्हाइस म्हणजेच हाय पास फिल्टर. ओके, सो अशा प्रकारे इथे स्टॉप अँड पास अशा प्रकारचे इथे कॅरेक्टरिस्टिक्स जर आपण सपोज यांचे प्रत्येकाचे जर इथे ड्रॉ केलात तर इथे बघा ही कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे, लोला पास करतोय म्हणजे अशा प्रकारे इथे आपल्याला आउटपुट मिळणार आणि या एफसी नंतर जे काही असणार आहेत ते 0 असणार आहेत. ओके, म्हणजेच ही पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ फ्रिक्वेन्सी इथे काय केला जाईल, पास केली जाईल. सेम थिंग्स हाय पासमध्ये कसं केलं जाईल तर हाय पास फिल्टरची जर आपण इथे डायग्राम काढली, कॅरेक्टरिस्टिक्स काढली तर ती अशा प्रकारे असे आपल्याला बघायला मिळेल. म्हणजेच काय की कट ऑफ फ्रिक्वेन्सीपेक्षा जी जास्त फ्रिक्वेन्सी आहे तिला पास करतो हा फिल्टर आणि कट ऑफ फ्रिक्वेन्सीपेक्षा जी कमी फ्रिक्वेन्सी आहे तिला तो स्टॉप करतो. तसंच बँड स्टॉपमध्ये 2 कट ऑफ फ्रिक्वेन्सीज असणार, त्याला आपण FC1 तसंच पर्टिक्युलर रेंज ऑफ FC2, कट ऑफ फ्रिक्वेन्सी 1, कट ऑफ फ्रिक्वेन्सी 2. तर हा पर्टिक्युलर जो बँड आहे FC1 टू FC2 याला काय केला जातो, पास करतात. याला पास करतो म्हणजेच काय की इथे आपल्याला आउटपुट अशा प्रकारे इथे बघायला मिळणार आणि याच्या व्यतिरिक्त जी फ्रिक्वेन्सी आहे ती मात्र इथे स्टॉप केली जाणार. ओके, सो अशा प्रकारे इथे आपण बँड पास फिल्टरची कॅरेक्टरिस्टिक्स इथे ड्रॉ करू शकतो. सेम थिंग्स बँड स्टॉप म्हटलेलं आहे तर हा पर्टिक्युलर जो बँड असणार आहे कट ऑफ फ्रिक्वेन्सी 1 आणि कट ऑफ फ्रिक्वेन्सी 2, तर एवढा हा स्टॉप असणार आहे. म्हणजे रिमेनिंग जो बँड असणार आहे तो बँड आपण काय करणार आहोत, पास करणार आहोत. इथे असं आपल्याला लक्षात येतं. तर इथे हा जो शेडेड पोर्शन मी दाखवतोय दॅट शेडेड पोर्शन म्हणजेच काय की तेवढ्या अमाऊंट ऑफ फ्रिक्वेन्सी तिथून पास होते. ती जर फ्रिक्वेन्सी तिथे असेल तर ती पास होते. ओके, सो शेडेड पोर्शन इज इंडिकेटिंग पासिंग फ्रिक्वेन्सी. ओके, सो दिस इज द पास, दिस इज द पास. ओके, सो अशा प्रकारे यांचे जर कॅरेक्टरिस्टिक जर काढायचं झालं तर ते सुद्धा आपण इथे काढू शकतो. बट आपल्याला इथे डिटेलमध्ये नाही आहे, हे ॲनालॉग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्येच बऱ्यापैकी डिटेलमध्ये झालेलं असतं सेकंड इयरला. ओके, सो इथे आपण डायरेक्टली आपल्या टार्गेटला जाऊया. ओके, सो या टार्गेटमध्ये आपल्याला काय करायचं असतं तर आपल्याला काही प्रोटोटाईप्स त्याला लक्षात ठेवायचे आहेत. आता प्रोटोटाईपमध्ये कसं लक्षात ठेवणार तर इथे फक्त एक कन्सेप्ट आपण वरच्यावर बघून घेऊया की लो पास फ्रिक्वेन्सीमध्ये जर सपोज असा हा सिरीजमध्ये एक इम्पिडन्स किंवा रेजिस्टन्स ज्याला आपण म्हणू शकतो तो आहे कनेक्टेड. ओके, आणि पॅरलल कंपोनंट
कपॅसिटर असा कनेक्ट केलेला आहे. तर मला सांगा अशा या सर्किटचा इथून मिळणारा हा आउटपुट असणार. ओके, आउटपुट, आणि लेफ्ट हँड साईडकडून अप्लाय केलेला हा इनपुट असणार आहे. सो पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह. आउटपुट आपल्याला इथे पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट निगेटिव्ह. हा कपॅसिटर आहे, हा रेजिस्टर आहे. ओके, सो रेजिस्टरचं अपोजिशन प्रॉपर्टी जसं रेजिस्टन्स असतो तसंच कपॅसिटरची अपोजिशन प्रॉपर्टी ही रिॲक्टन्स असतं. म्हणजेच काय की XC असतं. ओके, मग या XCची व्हॅल्यू आपल्याला माहीत असायला पाहिजे. सो XC इज नथिंग बट 1 upon 2 pi FC अशा प्रकारे असतं. ओके, सो याला आपण म्हणू शकतो की अपोजिशन्स कशावर डिपेंड आहेत. तर मग इथे जर आपण हा फॉर्म्युला जर डिटेलमध्ये बघितला तर बघा, हा 2 जो आहे हा कॉन्स्टंट आहे. पायची व्हॅल्यू 3.14 कॉन्स्टंट आहे. कपॅसिटन्स हा एकदा मॅन्युफॅक्चर झालं की कॉन्स्टंट असतं. फक्त व्हेरिएबल व्हॅल्यू कोणती आहे, तर व्हेरिएबल व्हॅल्यू ही फक्त आणि फक्त फ्रिक्वेन्सी आहे. आणि याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं आहे की ही जी अपोजिशन प्रॉपर्टी आहे ही अपोजिशन प्रॉपर्टी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी आहे असं आपल्याला इथे लक्षात येतं. ओके, सो XC इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. सो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच मला सांगा, तर इथे जर सपोज हा फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल तर अपोजिशन कमी असेल. अपोजिशन कमी असेल तर हा कपॅसिटर इथे शॉर्ट सर्किट म्हणून ॲक्ट करणार. हे एक लक्षात घ्यायचं. म्हणजे इथे आपण याच्यासाठी घेऊन घ्या XC इज लो. XC हा जर लो असेल तर तो ॲक्ट ॲज अ शॉर्ट सर्किट. ओके, अपोजिशन कमी असेल तर. आणि XC जर हाय असेल, ओके, सो इट्स ॲक्ट ॲज अ ओपन सर्किट म्हणून तो ॲक्ट होतो. ओके, तर ह्या दोन गोष्टी इथे आपल्याला बघायचं आहे. आणि हा XC हाय किंवा लो हा कशावर होणार आहे, तर फ्रिक्वेन्सीनुसार होणार आहे. मग इथे जर तुम्ही चेकआउट केलं, जर हाय फ्रिक्वेन्सी इनपुट सिग्नल जर आपण इथे अप्लाय केला तर आता आपल्याला प्रत्येक वेळेस इंक चेंज करावी लागू शकतं. ठीक आहे. ओके, सो हाय फ्रिक्वेन्सी इनपुट सिग्नल म्हणजेच तुमचा XC काय असणार, लो असणार. XC हा काय असणार, लो असणार. आता XC जर लो झाला तर इथे बघा तुम्ही चेकआउट करू शकतात. XC जर लो झाला सो इट्स ॲक्ट ॲज अ शॉर्ट सर्किट. म्हणजेच हे जे सर्किट आहे ते सर्किट तुम्हाला अशा प्रकारे दिसणार. रेजिस्टर हा XC शॉर्ट झालेला तुम्हाला दिसणार. ओके, आणि अशा प्रकारे इथे आउटपुट दिसणार. मग इथे मला सांगा, जर इनपुट जर तुम्ही सिग्नल इथे अप्लाय केलेला आहे ज्याची फ्रिक्वेन्सी ही हाय होती, फ्रिक्वेन्सी ही कशी होती, हाय होती, तर त्यामुळे हा शॉर्ट सर्किट झालेला आपल्याला बघायला मिळतो कपॅसिटन्स. आणि शॉर्ट सर्किट झालेला असल्यामुळे जो काही इथे करंट असणार तो करंट हा अशा प्रकारे इथे शॉर्ट सर्किट पाथ म्हणून डायरेक्टली बाहेर येणार. आउटपुटला तो व्होल्टेज 0 असणार. म्हणजेच काय, तर इथे आउटपुटचं व्होल्टेज हे किती झालेलं असणार आहे, तर 0 झालेलं असणार आहे. हे आपल्याला इथे लक्षात येतं. म्हणजेच काय की हाय फ्रिक्वेन्सी सिग्नलला आउटपुट काय येते, 0 येते. तसंच इथे बघू शकतात, जर लो फ्रिक्वेन्सी सिग्नल जर आपण अप्लाय केला तर फ्रिक्वेन्सी जर कमी आहे तर XC हा हाय असणार. ओके, XC हा काय असणार, हाय असणार. आणि XC जर हाय असेल तर तो ॲक्ट करेल ॲज अ ओपन सर्किट. सो इट्स ॲक्ट ॲज अ ओपन सर्किट. मग मला सांगा, जर का हा ओपन सर्किट म्हणून ॲक्ट करेल तर आपल्याला हे सर्किट काहीसं अशा प्रकारे दिसणार. अशा प्रकारे. ओके, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, आउटपुट, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इनपुट, रेजिस्टन्स. आणि हा ओपन सर्किट आहे. म्हणजेच काय की इथून फ्लो होणारा करंट हा डायरेक्टली तुम्हाला कुठे मिळणार, आउटपुटला मिळणार. सो इथे आउटपुट आपल्याला काय मिळणार, वी आर डिटरमाइन द आउटपुट. आणि ते बऱ्यापैकी आपल्याला मिळणार, इथे हाय मिळणार. म्हणजेच इथे आपण 1 मिळणार असं सुद्धा आपण इथे सांगू शकतो. आउटपुट इथे आपल्याला मिळणार. सो आउटपुट इज प्रेझेंट, आउटपुट इज नॉट प्रेझेंट.
सो हाय फ्रिक्वेन्सी सिग्नलला स्टॉप करतोय, हाय फ्रिक्वेन्सी सिग्नलला स्टॉप करतोय आणि लो फ्रिक्वेन्सी सिग्नलला अलाउड करतोय म्हणजे पास करतोय. सर अशाच या सर्किटला आपण काय म्हणणार, लो पास फ्रिक्वेन्सी फिल्टर, सॉरी लो पास फिल्टर. ओके, सो लो पास म्हणजेच लो फ्रिक्वेन्सीला तो अलाउड करतो, इट्स अलाउड. ओके, और पास. ओके, and it's not allowed means block or stop. ब्लॉक किंवा तुम्ही स्टॉप हा वर्ड्स तिथे यूज करू शकता. ओके, सो म्हणजे तिथे आपल्याला क्लिअर झालेलं आहे की आर आणि सीचं असं काही कॉम्बिनेशन असेल ज्याच्यामध्ये कपॅसिटर हा पॅरलली कनेक्टेड आहे आणि बाकी जो इम्पिडन्स आहे तो सिरीजमध्ये कनेक्टेड आहे, तर तो लो पास फिल्टर असतो, हे ते आपल्याला कळतंय. सेम थिंग्स मला सांगा, जर हाय पास फिल्टर असेल तर हाय पास फिल्टरसाठी हा कपॅसिटर जर आपण सिरीजमध्ये कनेक्ट केला, कपॅसिटर आपण सिरीजमध्ये कनेक्ट केला आणि जो रेजिस्टर होता तो अशा प्रकारे पॅरलली कनेक्टेड केला, तर अशा केसमध्ये काय होणार, तर अशा इथे आपल्याला हे आउटपुट मिळणार आहे. ओके, लेफ्ट हँड साईडचं जे असणार आहे हे आपलं इनपुट असणार आहे, हा कपॅसिटन्स असणार आहे, रेजिस्टन्स असणार आहे. मग इथे आपल्याला तर आता लगेच माहीत आहे की XC इज हाय, अपोजिशन जर जास्त असेल इट्स ॲक्ट ॲज अ ओपन सर्किट, आणि कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जर लो असेल सो इट्स ॲक्ट ॲज अ शॉर्ट सर्किट. ओके, तर हे आपल्याला माहीत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की XCचं रिलेशन्स हे फ्रिक्वेन्सीसोबत कसं आहे, तर इन्व्हर्सली रिलेशन्समध्ये आहे, हे आपल्याला सुद्धा माहीत आहे. म्हणजेच मग आपण इथे सांगू शकतो की इन केस जर का आपण इथे हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल जर अप्लाय केला तर काय होणार, हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल इनपुटला अप्लाय केला तर काय होणार, फ्रिक्वेन्सी हाय आहे म्हणून XC हा लो होणार, आणि XC हा लो झाला तर इथे तुम्हाला बघायला मिळेल तो शॉर्ट सर्किट म्हणून ॲक्ट करणार. आता शॉर्ट सर्किट म्हणून ॲक्ट करणार म्हणजेच काय की हा कपॅसिटर आहे तो अशा प्रकारे शॉर्ट सर्किट इथे म्हणून ॲक्ट करणार. ओके, आणि अशा प्रकारे आउटपुट आपल्याला मिळणार, आणि इथे पॅरलली कनेक्टेड जो असणार आहे तो रेजिस्टन्स असणार आहे, जो दोन्हीही लाईनमध्ये वेगवेगळं ठेवण्यासाठी अपोजिशन्स ठेवण्याचं काम तिथे त्याचं करत राहणार. म्हणजेच इथे आउटपुट आपल्याला इथे मिळणार, इथे आउटपुट आपल्याला काय मिळणार, 1 मिळणार, म्हणजेच इथे अलाउड, आउटपुट इज अलाउड. ओके, अलाउड म्हटल्यानंतर आपण इथे ऑरमध्ये पास सुद्धा लिहून घेऊ. ओके, कसं होतं आहे, हाय फ्रिक्वेन्सी असेल तर आपण इथे XC लो होतोय हे सुद्धा सांगू शकतो, आणि XC लो झाला सो इट्स ॲक्ट ॲज अ शॉर्ट सर्किट. ओके, सेम थिंग्स जर सपोज लो फ्रिक्वेन्सी सिग्नल जर अप्लाय केलं तर काय होणार, मग इथे बघू शकतात लो फ्रिक्वेन्सी सिग्नल आहे, फ्रिक्वेन्सी लो म्हणजेच XC हाय असणार आहे, सो XC बिकम्स टू बी अ हाय, आणि XC जर हाय झाला तर तो ॲक्ट ॲज अ ओपन सर्किट म्हणून ॲक्ट होणार. तर हे एक लक्षात घ्यायचं आहे. मग आता याला ओपन सर्किट ॲक्ट करा आणि हे डायग्राम काढून बघा. सो इथे कपॅसिटर आहे जो ओपन सर्किट म्हणून ॲक्ट करतो आहे, आणि पॅरलली कनेक्टेड हा एक रेजिस्टन्स आहे, तो अशा प्रकारे इथे आपल्याला बघायला मिळतो. सो पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट निगेटिव्ह इथे आउटपुट इथे बघायला मिळतं, इथे इनपुट आपल्याला बघायला मिळतं पॉझिटिव्ह. आता इथे जर हा ओपन सर्किट जर असेल तर सांगा इथून कोणतं आउटपुट मिळेल का, सो आउटपुट इज झिरो मीन्स नॉट अलाउड मीन्स स्टॉप. ओके, सो नॉट अलाउड मीन्स स्टॉप. सो लो फ्रिक्वेन्सीला स्टॉप करतो, हाय फ्रिक्वेन्सीला पास करतो, सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज हाय पास फिल्टर. त्यालाच आपण काय म्हणतो, हाय पास फिल्टर. तर हे दोन कन्सेप्ट तुमच्या लक्षात आले असेल. जसं आपण आर आणि सीचं कॉम्बिनेशन घेतलं, सेम थिंग्स आपण आर आणि एलचं कॉम्बिनेशन घेऊन सुद्धा प्रूव्ह करू शकतो. ओके, फक्त लक्षात घ्यायचं असेल तर कपॅसिटरचा जो कपॅसिटन्स असतो, रिॲक्टन्स असतो, रिॲक्टिव्ह कपॅसिटन्स तो असतो 1/2πfc. ओके, त्यानंतर एक गोष्ट अजून इथे लक्षात घ्यायची आहे की 2πf म्हणजेच ओमेगा असतो, सो 1/ω, ज्याला अँग्युलर वेलॉसिटी सुद्धा म्हटलं जाईल, 1/ωc. तसाच
इंडक्टरचा जो ऑपोजिशन प्रॉपर्टी असणार इंडक्टिव्ह रिॲक्टन्स ही असतं 2πfl, ही असतं 2πfl. पण त्यापैकी हा जो 2πf आहे, सो 2πf म्हणजेच कोण असतो, सो अँग्युलर वेलोसिटी इंटू एल. म्हणून लक्षात घ्यायचं आहे की xc इज नथिंग बट 1/ωc. हा एक फॉर्म्युला इथे तयार होतो, किंवा हा फॉर्म्युला आपल्याला BWLलाच माहीत असायला पाहिजे. आणि XL इज नथिंग बट इट्स ओमेगा एल. ओके, फ्रिक्वेन्सी पॉईंट ऑफ व्ह्यू. तर हे दोन फॉर्म्युले आपल्याला तिथे माहीत असायला पाहिजे. आणि याच्यातून आपल्याला हे समजतं आहे की फ्रिक्वेन्सी इथे आपण म्हणू शकतो फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द XL अँड फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द XL. ओके, तर एवढं सफिशियंट आहे फिल्टरचं थोडंफार हे बेसिक समजण्यासाठी. ओके, आता आपण डायरेक्टली जाऊया प्रोटोटाईपला. सो प्रोटोटाईपमध्ये लक्षात घ्यायचं आहे की कॉन्स्टंट के फिल्टर्स हे डिझाईन करण्यासाठी आपल्याला काही प्रोटोटाईप दिलेले आहेत. आता प्रोटोटाईप हे कोणी तयार केले, कसे तयार केले हा प्रश्न न विचारता किंवा याच्यावर कोणत्याही प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन न करता हा प्रोटोटाईप असतो, म्हणजे कोणत्या तरी सायंटिस्टने हे तयार केलेले असतं. ओके, सो प्रोटोटाईप लो पास फिल्टर. सो लो पास फिल्टर असेल तो तो नेहमी अशा प्रकारे काढायचा आहे. मग इथे टी टाईप आणि पाय टाईप असे मी दोन डायग्राम्स काढतो. तर बघा समजतं आहे का. ओके, एल आहे, दिसायला अशा प्रकारे टी शेपमध्ये असणार. एल अशा प्रकारे सिरीजमध्ये कनेक्टेड आहे आणि जो पॅरलली कनेक्टेड तुम्हाला दिसणार तो असणार कॅपॅसिटर. तो दिसणार तुम्हाला कॅपॅसिटर. मग इथे 2L आहे म्हणून L/2 अर्धा एका साईडला, रिमेनिंग अर्धा हा दुसऱ्या साईडला. आणि कॅपॅसिटर एकच आहे म्हणून तो कंबाईन एक कम्प्लीट फुल सेंटरला कनेक्ट केलेला आहे. सो इट इज अ टी टाईप लो पास फिल्टर. याला काय म्हणणार, टी टाईप लो पास फिल्टर. तसाच आपल्याला पाय टाईप काढायचा आहे. सो पायमध्ये कसा येणार तर बघा सिरीजमध्ये आपल्याला तर इंडक्टरलाच ठेवायचं आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारे सिरीज कनेक्टेड इंडक्टर असणार. पॅरलली कनेक्टेड हा अशा प्रकारे इथे कॅपॅसिटर असणार. ओके, सो अशा प्रकारे हे पाय सारखाही डायग्राम दिसतो पाय. ओके, म्हणून याला पाय टाईप लो पास फिल्टर अशा या नावाने आपण इंडिकेट करतोय. ओके, आता इथे C2 आहेत म्हणून काय करणार C/2, अर्धा C/2 इथे आणि अर्धा C/2 दुसऱ्या साईडला. L हा एकटाच आहे म्हणून पूर्ण कम्प्लीटचा L हा L इथे आपण लिहिणार. मग याला तुम्ही काय म्हणणार, इट्स अ पाय टाईप लो पास फिल्टर. तर आपल्याला एक्झाममध्ये अशा प्रकारे सांगण्यात येतं की ड्रॉ द टी टाईप लो पास फिल्टर, ड्रॉ द पाय टाईप लो पास फिल्टर. आणि न्यूमरिकल्सने सॉल्व केल्यानंतर आपल्याला ते काढायला लावतात. आणि या डायग्रामचे मार्क्ससुद्धा असतात, 1.5 मार्क 2 मार्क्स असतात या डायग्रामला काढण्याचे. आणि सीची व्हॅल्यू एलची व्हॅल्यू इथे लिहिण्याची. तर सी आणि एलची व्हॅल्यू न्यूमरिकल म्हणून कॅल्क्युलेट करायची, ही डायग्राम्स काढायची. लो पास सांगितलं असेल तर लो पास, हाय पास सांगितलं असेल तर हाय पास. पण लो पास तुम्ही कसं लक्षात ठेवणार, तर बघा इथे कॅपॅसिटर हा पॅरलल कनेक्टेड आहे. रजिस्टर म्हणजे जो दुसरा ऑपोजिशन्सवाला जो कंपोनंट असणार तो सिरीजली कनेक्टेड असणार आहे. म्हणजे इथे आपण इंडक्टर घेतलेला आहे. ओके, सो एल हा सिरीजमध्ये आणि सी हा पॅरलली कनेक्टेड. सो याला म्हणणार आपण लो पास फिल्टर प्रोटोटाईप. सेम थिंग्स आपण प्रोटोटाईप काढणार आहोत हाय पास फिल्टरसाठी. सो लगेच सांगा की प्रोटोटाईप फॉर द हाय पास फिल्टरसाठी सिरीजमध्ये कोण असणार आणि पॅरललमध्ये कोण असणार. तर ऑब्वियसली इथे सिरीज कनेक्टेड हा कॅपॅसिटर असणार लो पास फिल्टरच्या एक्झॅक्टली अपोजिट. आणि पॅरलली कनेक्टेड जो असणार तो इंडक्टर कंपोनंट असणार आहेत. हे आपल्याला इथे बघायला मिळत आहेत अशा प्रकारे. आणि हा दिसायला असा टी सारखा दिसतो म्हणून याला आपण म्हणताना काय म्हणणार, इट्स अ टी टाईप हाय पास फिल्टर. इट्स अ टी टाईप हाय पास फिल्टर. मग आता इथे 2 C आहेत तर याला C/2 न करता इथे हाय पास फिल्टर एक्झॅक्टली अपोजिट काम करतं. ओके, सो 2C आणि हा एकुलता एक L आहे तो अशा प्रकारे तिथे कनेक्ट केलेला असणार. ओके, सेम थिंग्स आपल्याला पाय टाईप काढायचं आहे. आता पाय टाईपमध्ये सिरीजली कनेक्टेड तर कॅपॅसिटर तिथे असणारच आहे अशा प्रकारे. ओके, जो सिरीजली कनेक्टेड आहे पॅरलली कनेक्टेड आहे तो अशा प्रकारे इंडक्टर राहणार. आणि पाय करायचं आहे म्हणून असे 2 इंडक्टर आपण तिथे
कनेक्ट करणार. तर हे पण एक लक्षात घ्यायचं आहे. ओके, माझ्या इथे 2 इंडक्टर्स आहेत. इट्स अ 2L आणि कॅपॅसिटर एकुलता एक आहे फुल्ली, तो कॅपॅसिटर आपण अशा प्रकारे C ने इंडिकेट करणार. ओके, पण याला म्हणताना काय म्हणणार, इट्स अ पाय टाईप हाय पास फिल्टर. ओके, या डायग्राम लक्षात ठेवावं लागतात. तर हे 4 डायग्राम्स इथे कंपल्सरी आपल्याला लक्षात ठेवणं आहेच. ओके, भलेही तुम्ही बँड पासला आता आपण जे काढतोय सध्या तो लक्षात नाही ठेवला तरी चालेल, बट पहिले जे 2 टाईप आपण इथे केलेले आहेत ते लक्षात ठेवणे खूप खूप गरजेचं आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, सो इथे आपण घेतोय आता बँड पास फिल्टर. ओके, शॉर्ट फॉर्म लिहितोय मी सगळ्यांचं. ओके, सो बँड पास फिल्टरमध्ये टी कनेक्शन्समध्ये अशा प्रकारे इंडक्टर, कॅपॅसिटर, पुन्हा कॅपॅसिटर, पुन्हा इंडक्टर आणि इन सेंटर म्हणून अशा प्रकारे इंडक्टर आणि कॅपॅसिटर सुद्धा. ओके, आणि हा कनेक्टेड केलेला आहे कॉमनली नेक्स्ट टर्मिनल. तर हा इथे तयार होतो टी टाईप बायपास फिल्टर. ओके, सो इथे L1 L2 असे नाव दिलेलं येतं. तर हे बघा, हा L1 आहे, सो L1/2. हा सुद्धा L1 आहे, L1/2. आणि हा पॅरलली कनेक्टेड जो आहे तो L2 आहे. ओके, पॅरलली कनेक्टेड जो कॅपॅसिटर दिसतो तो C2 आहे. म्हणजेच इथे हा पॅरलली सिरीजली कनेक्टेड जे कॅपॅसिटर आहे ते C2C1 अँड 2C2 अशा प्रकारे हा तयार होतो इथे टी टाईप बँड पास फिल्टर. सेम थिंग्स आपण पायला काढणार आहोत. सो पाय कसा निघणार तर बघा, इंडक्टर, ओके, कॅपॅसिटर अशा. ओके, तसंच इथे सुद्धा एक पॅरलल कनेक्शन्स असणार आहे ज्याच्यामध्ये इंडक्टर, कॅपॅसिटर हा एक पाय आपल्याला इथे बघायला मिळतो, फर्स्ट लेग. सेकंड लेग आपल्याला कॅपॅसिटरच्या नंतर बघायला मिळतो इथे. आणि या सेकंड लेगमध्ये सुद्धा एक कॅपॅसिटर आणि त्याला पॅरलली कनेक्टेड इंडक्टर असं आपल्याला इथे बघायला मिळतं. ओके, सो इथे सुद्धा हा L/2, इट्स अ C, इट्स अ 2L, हां L1/2, L2 हे घेतलेलं आहे आणि इट्स अ C2/2. हा सुद्धा कोण असणार, इट्स अ C2/2 अँड इट्स अ 2 टाइम्स ऑफ L2 अँड इट्स अ C1. ओके, सो अशा प्रकारे हा जो मिळतो आपल्याला, हा मिळतोय इट्स अ पाय टाईप बँड पास फिल्टर. ओके, सो याच्यानंतरचा जो फिल्टर आहे आपल्याला बँड स्टॉप फिल्टर, तो कधीच विचारलेला नाही आहे, तो तुम्ही नाही केला तरी चालेल, फक्त आपण त्याचा प्रोटोटाईप इथे ड्रॉ करून घेणार आहोत. ओके, सो प्रोटोटाईप आपल्याकडे मटेरियल असलेलं कधी वाया जाणार नाही. ओके, सो बँड स्टॉप फिल्टर. सो बँड स्टॉप फिल्टरला फक्त आपण डायग्राम काढून घेऊया. L आणि C आहे. ओके, पुन्हा L C. ओके, आणि T करायचं आहे त्याच्यामुळे L आणि C अशा प्रकारे सिरीजली कनेक्टेड दाखवलेले आहे. ओके, अशा प्रकारे हा तयार होतो टी टाईप बँड स्टॉप फिल्टर. ओके, सिमिलरली पायला जर तुम्ही ते कॅल्क्युलेट केलं तर हा तुम्हाला अशा प्रकारे मिळणार पॅरलल कॉम्बिनेशन्स L आणि C चं. आणि ह्याच्या दोन्ही बाजूने आपल्याला पाय काढायचे आहेत जे की सिरीजली कनेक्टेड असणार आहे, इंडक्टर असणार आहे, त्यानंतर कॅपॅसिटर असणार आहे. अशा प्रकारे सेम थिंग्स इथे सुद्धा इंडक्टर, कॅपॅसिटर अशा प्रकारे. ओके, सो हा जर C1 इथे इंडिकेट केलेला आहे तर हा तुमचा C2/2 अँड इट्स अ C2/2 अशा प्रकारे ना, इट्स अ 2L2 अँड इट्स अ 2L2. म्हणजेच हा तुमचा
सिरीजली कनेक्टेड L1 असणार आहे. ओके, सो याला आपण म्हणतोय बँड स्टॉप फिल्टर. तर अशा प्रकारचे प्रोटोटाईप, तर पहिले 4 जे प्रोटोटाईप्स आहेत ते खूप खूप महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्याला एक्झाममध्ये बऱ्यापैकी विचारले जातात. ठीक आहे, तर एवढा एक सफिशियंट आहे इंट्रोडक्शनसाठी. आता आपण जाऊया नेक्स्ट इंट्रोडक्शन टॉपिक म्हणजेच काय की आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स इम्पिडन्स इथे विचारला जातो. सो कॅरेक्टरिस्टिक्स impedance is nothing but it's a Z0 or ZC असं दोन्ही नावाने इथे इंडिकेट केला जातो. हे जे इम्पिडन्सची जी व्हॅल्यू आहे याला आपण काय म्हणतोय इनडायरेक्टली आउटपुट इम्पिडन्स सुद्धा म्हटलं जातो किंवा ZC म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स इम्पिडन्स असं सुद्धा याला म्हटलं जातं. ओके, तर इथे आपण याची डेफिनेशन सुद्धा नोट डाऊन करून घेऊया. वेन इन्फायनाइट नंबर ऑफ networks are connected, in cascade. ओके, कॅस्केड फॉर्ममध्ये, कॅस्केड म्हणजेच काय तर बॅक टू बॅक फॉर्ममध्ये जर का आपण नेटवर्क कनेक्ट केलं तर त्याला कॅस्केड फॉर्म म्हणतो आपण. ओके, द इनपुट इम्पिडन्स, okay, the input impedance will have the fixed value, ओके, म्हणजेच काय की आपण बॅक टू बॅक कितीही नेटवर्क कनेक्ट केले तरी सुद्धा इनपुट इम्पिडन्सची व्हॅल्यू जी असते ती फिक्स असतं आणि त्याच फिक्स व्हॅल्यूला आपण काय म्हणतो इनपुट इम्पिडन्स म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स इम्पिडन्स. ओके, शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितोय कॅरेक्टरिस्टिक्स इम्पिडन्स. याचं एक एक्झाम्पल आपण बघूया की इथे सपोज हा एक 2 पोर्ट नेटवर्क आहे ज्याचं नाव आपण 1 असं देऊया. त्याचा हा इनपुट साईड आपल्याला बघायला मिळतो. तर इथे असलेला जो इम्पिडन्स असणार तर त्याला आपण म्हणूया इनपुट इम्पिडन्स. ओके, त्यालाच पुन्हा बॅक टू बॅक आपण एक सेकंड नेटवर्क कनेक्ट केलं 2 पोर्ट नेटवर्क आणि अशा प्रकारे हे लेन कंटिन्युअसली अशा प्रकारे आपण कनेक्टेड करत गेलो. तर असे n नंबर ऑफ सर्किट्स 2 पोर्ट नेटवर्क्स हे आपण बॅक टू बॅक कॅस्केड फॉर्ममध्ये कनेक्ट करत गेलो. तर इथे जेव्हा इथे आउटपुट आपण कनेक्ट करणार, इथे आउटपुट जेव्हा कनेक्ट करणार तर त्या आउटपुटचा एक इम्पिडन्स असणार दॅट इज द Z0. तर जो इनपुटचा इम्पिडन्स होता तोच तुमचा असणार आहे आउटपुटचा इम्पिडन्स. तर हे दोन्ही इनपुट अँड आउटपुट इम्पिडन्स वी कॉल इट ॲज द कॅरेक्टरिस्टिक्स इम्पिडन्स. ओके, सो एवढं एक इन्फॉर्मेशन्स डेफिनेशन्स इथे सफिशियंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स इम्पिडन्ससाठी. ओके, सो झेड इथे आपल्याला काय ठेवायचा असतो सेम ठेवायचा असतो. मग आता झेड आपल्याला कधी कधी आउटपुटचा फाइंड आउट करावा लागतो विथ रिस्पेक्ट टू द इनपुट आणि त्यासाठी आपल्याला इथे 2 डेरिव्हेशन बघायचे आहेत आणि हे दोन्ही डेरिव्हेशन्स सिमेट्रिकल नेटवर्कसाठी असतात. आता व्हॉट डू मीन बाय सिमेट्रिकल नेटवर्क्स? सिमेट्रिकल नेटवर्कची डेफिनेशन सगळ्यांना माहीत असेल. सिमेट्रिकल नेटवर्क जसं आपण पॉवर सिस्टीम मध्ये आपण स्टडी केलेलं आहे की सिमेट्रिकल नेटवर्क म्हणजेच काय की जसं कितीही नेटवर्क्स तिथे कनेक्ट केले त्याचा इम्पिडन्स हा चेंज होत नाही. ओके, किंवा इनपुट आणि लोड यांच्यामध्ये जर इंटरचेंज केले तर सुद्धा त्यांचा झेड हा चेंज होत नाही, इम्पिडन्स चेंज होत नाही. अशा सर्किटला आपण काय म्हणतो सिमेट्रिकल सेक्शन्स. ओके, किंवा सिमेट्रिकल फिल्टर्स किंवा सिमेट्रिकल कन्सेप्ट म्हणू शकतो किंवा सिमेट्रिकल सर्किटसुद्धा म्हणू शकतो. ओके, सो इथे आपण आता फर्स्ट एक डेरिव्हेशन घेऊया Z0 साठी आउटपुट इम्पिडन्ससाठी ज्याचं नाव आपण देऊया कॅरेक्टरिस्टिक्स इम्पिडन्स Z0 फॉर सिमेट्रिकल T नेटवर्क. फॉर सिमेट्रिकल T नेटवर्क. आता T नेटवर्कचं एक आपल्याला इथे
सर्किट दिलेलं आहे. तर या टी नेटवर्कच्या सर्किटमध्ये तुम्ही बघू शकतात की अशा प्रकारे इथे बॉक्समध्ये म्हणजेच हा इम्पिडन्स आहे. ओके, त्यानंतर पुन्हा अशा प्रकारे एक इम्पिडन्स कनेक्ट केलेला आपल्याला दाखवलेला आहे आणि टी म्हटलेला आहे. तर टी म्हटल्यानंतर आपल्याला असा टी सेक्शन दिसेल असा हा नेटवर्क इथे ड्रॉ करायचा आहे. ओके, अशा प्रकारे. आता इथे तुम्ही बघू शकतात की 2 पोर्ट नेटवर्क आहे, एकच नेटवर्क आहे. ओके, या साईडने जो येणारा इथे जो इम्पिडन्स असणार तो इम्पिडन्स कोणता असणार, तर तो इम्पिडन्स असणार इनपुट इम्पिडन्स झेड आहे आपण त्याला म्हणू किंवा झेड इन असं तुम्ही म्हणू शकता. यांची नावं आपण देऊया Z1. सो हा Z1/2 करूया आणि हा सुद्धा Z1/2 डिवाइड करूया. तसाच हा पॅरलली कनेक्टेड याचं नाव Z2 आपण देऊया. तर इथे जर सपोज इम्पिडन्स जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर हा इम्पिडन्स किती असेल, तर या इम्पिडन्सचं नाव असणार आहे Z0. तर मी इथे डॉटेडमध्ये काढतोय कारण की तो काय असणार, तो असणार आहे व्हर्च्युअल. कनेक्टेड आहे का सध्या, तर नाही, पण तिथे कॅल्क्युलेट करू शकतो. सो हा Z0 आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. Z0 इज नथिंग बट इट्स अ क्वेश्चन मार्क. तर इथे Z0 क्वेश्चन मार्क आपल्याला काढायचं आहे. ओके, सो सिरीज अँड पॅरलल रेजिस्टन्स प्रॉपर्टीनुसार तुम्हाला काय बघायला मिळतं की इथे हा जर Z0 आहे. ओके, सो Z0 आणि Z1/2 सिरीजली कनेक्टेडमध्ये दिसत आहेत. ओके, त्याला Z2 हा पॅरलली आहे आणि Z1/2 पुन्हा त्याच्यामध्ये काय होणार, ॲड होणार. तर मग इथे मी डायरेक्टली इथे लिहितोय की Z इनपुट इज नथिंग बट इट्स Z0 प्लस Z1/2. दोन लाईन म्हणजेच पॅरलल आहे. कोणाला पॅरलल दिसत आहेत, तर Z2ला पॅरलल दिसत आहेत. आणि यांचं सगळं काही कॉम्बिनेशन सॉल्व केल्यानंतर हा पहिला जो तुम्हाला दिसतोय दॅट इज द Z1/2, तो त्याच्यामध्ये काय होणार, ॲड होणार. अशा प्रकारे आपल्याला दिसतं. मग आता पॅरलल सर्किट म्हणजेच काय, दोघांचं मल्टिप्लिकेशन्स आणि दोघांची खाली ॲडिशन्स. तर यांचं काय करूया आपण, हां Z1/2 अगोदर घेऊन घेऊया, प्लस करूया आणि नंतर यांचं पॅरलल सर्किट करूया. सो पॅरलल सर्किट न्यूमरेटरमध्ये दोघांची मल्टिप्लिकेशन्स करा. तर दोघांची मल्टिप्लिकेशन्स मला अशा प्रकारे Z2 इन ब्रॅकेट Z0 प्लस Z1/2 अशी मिळेल. या दोघांची जर ॲडिशन केली तर किती मिळणार, Z2 प्लस Z0 प्लस Z1/2 अशा प्रकारे मिळेल. आता जर काही तुम्ही LCMने सॉल्व केलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन्स करणार. ओके, सो क्रॉस मल्टिप्लिकेशन्स केल्यानंतर आपल्याला इथून Z0 काढावं लागेल. ओके, सो Z इथे आपण म्हणूया Z0 इज इक्वल्स टू द Z1/Z2 डिवायडेड बाय 2 प्लस Z1/Z0/2 प्लस Z1/4 प्लस क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेली आहे दोघांची. ओके, Z2 Z0 प्लस Z1/Z2/2 डिवायडेड बाय ओके, यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार. ओके, सो इथे तुम्हाला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मिळणार इट्स अ Z2 प्लस Z0 प्लस Z1/2 अशा प्रकारे मिळणार. ओके, मग इथे हे टर्म्स जर का तुम्ही इथे या लेफ्ट हँड साईडला नेली आणि मल्टिप्लाइड केली तर आपल्याला हे इक्वेशन्स काहीसं अशा प्रकारे मिळणार. इट्स Z0 Z2 प्लस Z0चा स्क्वेअर प्लस Z0 Z1/2 इज इक्वल्स टू द, आणि इथे तुम्ही चेकआउट करू शकतात की Z1 Z2/2 आणि Z1 Z2/2 यांच्या दोघांची जर ॲडिशन केली तर काय होणार, हाफ प्लस हाफ किती होणार, फुल Z1 Z2. ओके, प्लस Z1 Z0/2 ॲज इट इज लिहितोय. ओके, प्लस Z1/4 प्लस Z0 Z2. ओके, आता इथे जर तुम्ही चेकआउट केलं तर दोन्ही साईडला बघा काही सिमिलर टर्म्स आपल्याला बघायला मिळतात. ही फर्स्ट टर्म्स आणि लास्ट टर्म सिमिलर्स आहे, दे आर कॅन्सल आउट.
म्हणजेच इथे आपल्याला काय मिळतं आहे, तर इथे आपल्याला मिळतं आहे Z0 स्क्वेअर इज इक्वल्स टू द Z1 Z2 प्लस Z1 स्क्वेअर बाय 4. अशा प्रकारे आपल्याला टर्म्स मिळते. जर आपण हिला Z0 म्हणून जर कॅल्क्युलेट केला तर स्क्वेअर रूट बोथ साईड स्क्वेअर रूट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मिळणार. सो Z1 स्क्वेअर बाय 4 प्लस Z1 Z2. तर हा Z0 म्हणजेच आउटपुट होता, आउटपुट इम्पिडन्स होता. ओके, सो आउटपुट इम्पिडन्स खूप खूप महत्त्वाचा होता. सो दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स इम्पिडन्स Z0 फॉर symmetrical T network. ओके, सो अशा प्रकारे म्हणजेच काय, जर सपोज तुम्ही यांचं जर एखादं छोटंसं एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला लगेच ते लक्षात येईल की हे आपण डेरिव्हेशन जे सॉल्व करतोय ते कशासाठी महत्त्वाचं आहे. ओके, तर इथे एक एक्झाम्पल जर घेतलं तर बघा, फाइंड आउट द कॅरेक्टरिस्टिक्स इम्पिडन्स किंवा फाइंड आउट द Z0 फॉर following T network. आणि T नेटवर्क आपल्याला अशा प्रकारे दिलेला आहे की हा एक रेजिस्टन्सेस आहे, त्यानंतर दुसरा रेजिस्टन्सेस इथे आपल्याला दिलेला आहे आणि अशा प्रकारे एक T रेजिस्टन्स इथे दिलेला आहे. ओके, अशा प्रकारचं हे आपल्याला सर्किट इथे दिलेलं आहे आणि आपल्याला हा आउटपुट इम्पिडन्स इथे फाइंड आउट करायला सांगितलेला आहे 200 ओहम. त्यानंतर हा सुद्धा 200 ओहम्स आणि पॅरलली कनेक्टेड 800 ओहम आहे. ओके, सो ही इनपुट साईड आहे. ओके, हे आपल्याला समजते आणि ही आपली आउटपुट साईड आहे अशा प्रकारे. तर आपल्याला इथे ही जी व्हॅल्यू असतं, ही व्हॅल्यू किती असतं, तर ही व्हॅल्यू असतं Z1/2 इज इक्वल्स टू द 200. हा गिवन डेटा मिळतोय. म्हणजेच इथून आपल्याला काय मिळतंय, म्हणजेच आपल्याला इथून मिळतंय की Z1 ची व्हॅल्यू ही किती आहे. सो 200 इंटू 2 म्हणजेच Z1 ची व्हॅल्यू ही किती होते, तर Z1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 400 ओहम. अँड Z2 ची व्हॅल्यू ही ॲज इट इज आपल्याला डायरेक्टली फ्रॉम फिगर्स डायरेक्टली मिळते, दॅट इज द 800. आता Z1 आणि Z2च्या जर व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहेत तर तुम्ही हॅन्स Z0 आपण म्हणू शकतो की हॅन्स Z0 इज नथिंग बट इट्स अ अंडर रूट ऑफ Z1 चा स्क्वेअर करणार डिवायडेड बाय 4 करणार प्लस Z1 आणि Z2 चा प्रॉडक्ट करणार. ओके, म्हणजेच काय, तर 400 चा इथे स्क्वेअर करणार डिवायडेड बाय 4 करणार, त्यानंतर Z1 ची व्हॅल्यू ही किती आहे, तर 400 आहे इंटू 800. अशा प्रकारे हा सॉल्व करणार आणि याला जर तुम्ही सॉल्व केलं तर हा तुम्हाला 600 ओहम अशा प्रकारे इथे आन्सर मिळणार. कोणाचा, तर याचा हा जो आउटपुट इथे इम्पिडन्स असणार आहे, आउटपुट इम्पिडन्स इथे जेट आउट किंवा Z0 ज्याला आपण म्हणतो कॅरेक्टरिस्टिक्स इम्पिडन्स, हा तुम्हाला 600 ओहम इतका मिळणार. आणि जो आउटपुट आहे तोच इनपुट असणार, म्हणजे तो सुद्धा तुमचा काय असणार आहे, जेट इनपुट, म्हणजे इनपुट आणि आउटपुट इम्पिडन्स सेम असणार. तर याला आपण म्हणतो कॅरेक्टरिस्टिक्स इम्पिडन्स. ओके, जस्ट मिनिट. ठीक, ओके, प्रेझेंटेशन सुरू आहे. प्रोटोटाइप झालेलं आहे Z0. हां, सेम थिंग स्पायसाठी आपल्याला काढता येईल का बघा. सो इथे आपण आता काढूया पाय. सो कॅरेक्टरिस्टिक्स इम्पिडन्स that is the Z0 for symmetrical pi network. For symmetrical pi network साठी आपल्याला आता हे
काढायचा. तर सिमेट्रिकल पाय नेटवर्कमध्ये कसं असणार आहे, तर एक अशा प्रकारे इथे एक इम्पिडन्स असणार आहे आणि पाय म्हणजे त्याला अशा प्रकारे दोन हे व्हर्टिकली कनेक्टेड इम्पिडन्सेस आपल्याला बघायला मिळतील. ओके, सो असं हे सर्किट काहीसं तिथे आपल्याला बघायला मिळतं. ओके, आणि इथे आउटपुट असणार आहे आणि या आउटपुटला आपल्याला काय करायचं आहे, तर इथे हा एक व्हर्च्युअल Z0 आपल्याला काय करायचा आहे, काढायचा आहे. ओके, मग हा जो फर्स्ट सिरीज कनेक्ट असणार हा Z1 असणार आहे. ओके, 2 टाइम्स ऑफ Z2, हा सुद्धा 2 टाइम्स ऑफ Z2. या साईडला ही इनपुट असणार आहे, इन साईड असणार आहे आणि ही आउटसाईड असणार आहे, लाईक दॅट. ओके, मग इथे सुद्धा आपल्याला इनपुट काढायचं आहे ड्यू टू सिमेट्रिकल नेटवर्क. लगेच लक्षात येईल ड्यू टू सिमेट्रिकल म्हटलं, सिमेट्रिकल म्हणजेच काय की तुमचा इनपुट आणि आउटपुट हा काय असणार, सेम असणार. म्हणून मग आपण जर सपोज Z इनपुट जर काढायचं ठरवलं तर आपल्याला काय दिसणार, सो Z0 आणि 2Z हे दोघं एकामेकाला पॅरलल दिसत आहेत. दोघे जण हे बघा इथे तुम्हाला हे दोघं जण काय दिसतात, पॅरलल दिसत आहेत. त्याच्यामध्ये हा ॲड होणार. ओके, आणि नंतर 2Z2 त्याला पुन्हा काय दिसणार, पॅरलल. तर त्याला बघा मी अशा प्रकारे लिहितोय, Z0 टू व्हर्टिकल लाईन्स म्हणजेच पॅरलल Z2 प्लस Z1 अशा प्रकारे होणार. आणि जे काही आन्सर येणार हा ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर तो पॅरलल असणार 2 टाइम्स ऑफ Z2 ला. ओके, बट इनपुट अँड आउटपुट सिमेट्रिकलचं सेम असतं, म्हणून इथे इनपुटला आपण कशामध्ये लिहू शकतो, आउटपुटमध्ये लिहू शकतो. आणि मग याला फक्त सॉल्व केलेलं असणार आहे. हे सॉल्व केलेलं आता इक्वेशन डायरेक्टली लिहून देतो तुम्हाला. Z0 असणार आहे इंटू पॅरललमध्ये काय करतो आपण, मल्टिप्लिकेशन्स करतो आणि त्याच दोघांची नंतर खाली काय करतोय, डिनॉमिनेटर्सला ॲडिशन करतोय. प्लस प्लस हा Z1 असणार आहे. ओके, आणि त्याला पॅरलली हा कोण असणार आहे, 2 टाइम्स ऑफ Z2 असणार आहे. याला जर तुम्ही सॉल्व केलात तर काहीसं अशा प्रकारे तुम्हाला भेटायला पाहिजे. इट्स 2 टाइम्स ऑफ Z0 Z2 प्लस Z0 Z1 प्लस 2 टाइम्स ऑफ Z1 Z2 डिवायडेड बाय Z0 प्लस 2 टाइम्स ऑफ Z0. आणि हा ब्रॅकेट याला पॅरलल हा आहेच कंटिन्युअसली पॅरलल 2 टाइम्स ऑफ Z2. ओके, आता पॅरलली असल्यामुळे काय होणार की हा ब्रॅकेट आणि 2Z2 यांचं मल्टिप्लिकेशन आणि हा ब्रॅकेट आणि 2Z2 यांची ॲडिशन आपण करूया. तर ते आपण नेक्स्ट पेजला घेऊया. सो Z0 इज नथिंग बट, खाली काढायला पाहिजे होतं, ठीक आहे. Z0 इज नथिंग बट इट्स 2 टाइम्स ऑफ Z0 Z2 प्लस Z0 Z2 प्लस 2 टाइम्स ऑफ Z1 Z2 डिवायडेड बाय Z0 प्लस 2 टाइम्स ऑफ Z2. हा ब्रॅकेट घेतलेला आहे, त्याला मल्टिप्लाय करतोय पॅरललमध्ये, न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन्स आणि तेच डिनॉमिनेटरला त्या दोघांचे काय करणार, ॲडिशन करणार, हे लक्षात घ्यायचं. सो 2 टाइम्स ऑफ Z0 Z2 वरचा सगळा ब्रॅकेट लिहितोय मी, Z0 Z2 ओके, प्लस 2 टाइम्स ऑफ Z1 Z2 आणि याला डिवायडेड बाय कोण होतं, तर इट्स Z0 प्लस 2 टाइम्स ऑफ Z2 आणि हा ॲड होणार कोणासोबत, 2 टाइम्स ऑफ Z2 सोबत ॲड करायचं आहे. ओके, इथे मल्टिप्लाय केलं होतं आणि इथे ॲड केलेलं आहे. यांना जर तुम्ही प्रॉपरली जर सॉल्व केलं तर इक्वेशन्स काहीसं तुम्हाला अशा प्रकारे मिळणार. 4 टाइम्स ऑफ Z0 Z2 चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ Z0 Z1 Z2 प्लस 2 टाइम्स ऑफ Z1 Z2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर्स दोघांचा सेम असणार, Z0 प्लस 2 टाइम्स ऑफ Z2. ओके, खाली सुद्धा 2 टाइम्स ऑफ Z0 Z2 प्लस Z0 Z1 प्लस 2 टाइम्स ऑफ Z1 Z2 प्लस 2 टाइम्स ऑफ Z0 Z2 प्लस 4 Z2 चा स्क्वेअर. अशा प्रकारे हा वरचा ब्रॅकेट येणार आणि याला सुद्धा डिवायडेड बाय कोण असणार, तर याला डिवायडेड बाय असणार आहे Z0 प्लस 2 टाइम्स ऑफ Z2. तर हे दोन्हीही डिनॉमिनेटर्स कॅन्सल आउट होतील आणि दोन्ही डिनॉमिनेटर कॅन्सल आउट झाल्यानंतर हा ब्रॅकेट आपण इकडे
याला मल्टिप्लाइड करणार आणि याला मल्टिप्लाइड केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 2 टाइम्स ऑफ Z0 स्क्वेअर ऑफ Z2 प्लस Z0 स्क्वेअर Z1 प्लस 2 टाइम्स ऑफ Z0 Z1 Z2. ओके, जेवढं हे ॲक्च्युली लर्न करण्यासाठी तुम्हाला जेवढं हे असं थोडं डिफिकल्ट किंवा कॉम्प्लिकेट वाटतं की काय Z1 Z0 होतं आहे, बट जर तुम्ही हे सॉल्व करणार तर सॉल्व करताना ॲक्च्युली तुम्हाला हे डायरेक्टली मल्टिप्लाय डिव्हिजनच करायचं आहे, सीधे सिम्पल कॅल्क्युलेशन्स इथे करायचं. तर हे मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला ही टर्म्स इथे मिळाली. ओके, इज इक्वल टू समोर मिळते आपल्याला 4 Z0 Z2चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ Z0 Z1 आणि Z2 प्लस 2 टाइम्स ऑफ Z1 Z2चा स्क्वेअर. ओके, सो याच्यामध्ये बघा ही टर्म्स, ओके, आणि 4 वाली टर्म्स, ह्या दोन्ही टर्म्स काय होतात, कॅन्सल आउट होतात. तसंच 2 टाइम्स ऑफ Z1 Z0 Z2 ही टर्म्स कॅन्सल आउट होतं. इथे सुद्धा 2 टाइम्स ऑफ Z0 Z1 Z2 सोबत कॅन्सल आउट होतं. आणि बाकीचे जे टर्म्स आहेत त्यांना जर तुम्ही व्यवस्थित जर सॉल्व केलं तर ते 2 टाइम्स ऑफ Z0 स्क्वेअर Z2 प्लस Z0 स्क्वेअर Z1 प्लस 2 टाइम्स ऑफ Z0 स्क्वेअर Z2 इज इक्वल्स टू द, आणि राईट हँड साईडला कोण उरलेलं आहे, फक्त 2 टाइम्स ऑफ Z1 Z2चा स्क्वेअर. बस एवढीच टर्म्स उरलेली आहे. तर याच्यातून बघा, याच्यातून जर तुम्ही Z2ला जर कॉमन काढलं तर 2 टाइम्स ऑफ Z2 प्लस Z1 प्लस 2 टाइम्स ऑफ Z2 इज इक्वल्स टू द 2 टाइम्स ऑफ Z1 अँड Z2चा स्क्वेअर. अशा प्रकारे मिळणार. ओके, मग इथे आता आपण इथे आपण काय काढलं, Z0 कॉमन काढलेलं आहे. ओके, Z0ला जर कॉमन काढलं, Z0 स्क्वेअरला जर कॉमन काढलं तर मग इथे Z0 स्क्वेअर राहणार, Z0 स्क्वेअर. ओके, आणि जो तुम्हाला ब्रॅकेट दिसतोय तो a प्लस 2ab प्लस बी स्क्वेअरनुसार जर तुम्ही सॉल्व केलात तर तो तुम्हाला अशा प्रकारे इथे मिळणार, किंवा त्याला जर तुम्ही ॲडिशन केली तर डायरेक्टली मिळणार तो तुम्हाला अशा प्रकारे. ओके, आणि मग इथून आपल्याला हे पूर्ण ब्रॅकेट आपण राईट हँड साईडला जर ट्रान्सफर करायचं, Z0 स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळतंय तर बघा, इट्स 2 टाइम्स ऑफ Z1 Z2चा स्क्वेअर डिवायडेड बाय Z1 प्लस 4 टाइम्स ऑफ Z2 अशा प्रकारे मिळतं. मग याला जर आपण Z0 जर केलं तर अंडर रूट ऑफ बोथ साईड येणार, अंडर रूट केल्यानंतर ही टर्म्स आपल्याला काहीशी अशा प्रकारे दिसणार आहे. ओके, सॉरी, इट्स Z2 स्क्वेअर. ओके, डिवायडेड बाय Z1 प्लस 4 टाइम्स ऑफ Z2. ओके, इट्स Z2. ओके, मग आता इथे ही जी टर्म्स आहे, ही जी Z0ची आपल्याला इथे टर्म्स मिळालेली आहे, ही ॲक्च्युली मुळात ॲन्सर मिळालेलं आहे. फक्त आपल्याला याला काय करायचं असतं, रिअरेंज. ओके, सो आपण याला रिअरेंजमेंट करतो आहे, आणि रिअरेंजमेंट करण्यासाठी आपण इथे 2 गोष्टीचा यूज करतो आहे. ते म्हणजेच काय की जेव्हा ओपन सर्किट जर असेल तर ओपन सर्किट असल्यानंतर आपल्याला Z1 2 टाइम्स ऑफ Z2 हा पॅरलली, या दोघांची ॲडिशन होऊन पॅरलली 2 टाइम्स ऑफ Z2 असं मिळणार आहे. ओके, पण जेव्हा हे ओपन सर्किट असेल, आता ओपन सर्किट असणे म्हणजेच काय की हा अशा प्रकारे आपलं हे सर्किट होतं, पाय टाईप हे सर्किट होतं, आणि हे सर्किट इथे ओपन सर्किट केलेलं होतं. मग आता ओपन सर्किट जर केलेलं असेल तर ही व्हॅल्यू आपली Z1 होती, ही व्हॅल्यू आपली 2 टाइम्स ऑफ Z2 होती, आणि ही व्हॅल्यू आपली 2 टाइम्स ऑफ Z2 होती. ओके, आणि इथे जर आपल्याला ओपन सर्किट जर काढायला सांगितलं, इथला जर आपल्याला Z काढायला सांगितलं तर तो कसा निघणार, तर कोणत्याही दोघांची ॲडिशन होणार. बघा, या दोघांची ॲडिशन होणार. ओके, आणि त्याला हा 2 Z2 काय असणार, पॅरलल असणार, कारण की इथून काय होणार, करंट हा डिवाइड होतो. त्यामुळे हा Z0C आपल्याला अशा प्रकारे, OC ओपन सर्किट आपल्याला अशा प्रकारे मिळतो. आणि यांना जर तुम्ही सॉल्व केलं तर हा तुम्हाला काय मिळणार, वर दोघांचं मल्टिप्लिकेशन्स करायचं, इट्स 2 टाइम्स ऑफ Z2 इंटू 2 Z2 अशा प्रकारे. खाली दोघांची काय होणार, ॲडिशन होणार, म्हणजेच काय Z1 प्लस 4 Z2 अशा प्रकारे. म्हणजे हा तुम्हाला भेटला ओपन सर्किट इम्पिडन्स. तसाच शॉर्ट सर्किट
शॉर्ट सर्किट इम्पिडन्स जर काढायचं ठरवलं तर काय होईल, तर शॉर्ट सर्किट इम्पिडन्सला पुन्हा आपण इथे डायग्राम काढूया की हा आपला असणार आहे Z1. ओके, हा असणार आहे इट्स 2 टाइम्स ऑफ Z2. तसाच हा वर्टिकल लिंब जे असणार आहे हे 2 टाइम्स ऑफ Z2 असणार आणि हा इथून आउटपुट आपल्याला मिळणार. अशा प्रकारे. आता इथे आपण हा शॉर्ट सर्किट करतोय. मला सांगा इथे जर आपण शॉर्ट सर्किट केलं तर ही जी ब्रांच आहे ही ब्रांच एक रिडंडंट म्हणून काम करणार. ओके, रिडंडंट म्हणून काम करणार. ओके, आणि त्याच्यानंतर हे जे दोघं दिसत आहेत आपल्याला, हे दोन कसे दिसणार तर एकामेकाला पॅरल दिसणार. म्हणजेच काय दिसणार, Z1 हा पॅरल असणार इट्स 2 टाइम्स ऑफ Z2 ला. आणि यांना जर सॉल्व्ह केलं तर दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं वर. सो इट्स 2 टाइम्स ऑफ Z1 Z2 अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन येईल आणि दोघांची ॲडिशन करायची. सो दोघांची ॲडिशन केली तर Z1 प्लस 2 टाइम्स ऑफ Z2 अशी या दोघांची ॲडिशन. तर इथे शॉर्ट सर्किट आणि ओपन सर्किट इम्पिडन्स आपल्याला मिळतो. तर शॉर्ट सर्किट आणि ओपन सर्किट इम्पिडन्स जर का आपण या Z0 जो की पाय नेटवर्कचा आहे त्याच्यामध्ये जर आपण टाकलं तर अंडर रूट ऑफ ओपन सर्किट इंटू शॉर्ट सर्किट, इथे जर त्या व्हॅल्यूज जर आपण टाकल्यात तर हे इक्वेशन तुम्हाला एक्झॅक्टली सेम मिळणार आपण काढलेल्या इक्वेशन सारखं. 4 टाइम्स ऑफ Z1 Z2चा स्क्वेअर डिवायडेड बाय Z1 प्लस 4 टाइम्स ऑफ Z2 अशा प्रकारे. ओके, आणि याच्यातून जर तुम्ही याला थोडं रिअरेंज जर केलं तर आपल्याला काय मिळतंय, तर इथे Z1 Z2ला जर तुम्ही बाहेर काढलं तर इट्स 1 अपॉन अंडर रूट ऑफ इट्स Z1 Z2 प्लस Z1 स्क्वेअर बाय 4 अशा प्रकारे मिळतं. म्हणजेच यांचं काय म्हणणं आहे की हा Z1 आणि Z2 जो आहे डिवायडेड बाय जी टर्म्स इथे येते ती टर्म्स एक्झॅक्टली सिमिलर आहे. कोणत्या टर्मसारखी, तर इम्पिडन्स जो आपण काढलेला आहे Z0 पण कोणत्या नेटवर्कचा, T नेटवर्कचा. ओके, सो एक्झॅक्टली सेम तो सेम आहे. म्हणजे इथे एक रिलेशन तयार होतो की Z0 पाय नेटवर्कचं जर तुम्हाला काढायचं असेल तर काय करायचं, Z1 आणि Z2चं मल्टिप्लिकेशन्स करायचं डिवायडेड बाय काय करायचं, T नेटवर्कचा जो 0 इम्पिडन्स आहे त्याने डिवाइड करायचं. ओके, सो असं एक रिलेशन इथे तयार होतं त्यामुळे. ओके, आणि इथे Z0 पायची जर व्हॅल्यू आपण जर ठेवली तर आपल्याला हे रिलेशन काहीच अशा प्रकारे मिळेल. Z0 पाय इज नथिंग बट Z1 Z2 Z0T ची व्हॅल्यू फक्त इथे प्लेस डाऊन करतो. Z0T ची व्हॅल्यू प्लेस डाऊन केली तर आपल्याला ती अशी मिळणार Z1 स्क्वेअर बाय 4 प्लस Z1 Z2 अशा प्रकारे. ओके, तर इथे तुम्ही चेकआउट करू शकतात Z0T जे आपल्याला मिळालेलं होतं येलो फॉर्ममध्ये. ओके, सो इथे बघा हा Z0 जो आहे हा Z0 कोण आहे, हा T नेटवर्कचा आहे, लक्षात घ्यायचा. T नेटवर्कचा सिमेट्रिकल T नेटवर्क. तर इथे आपण इंडिकेट केलेलं आहे इट्स अ T नेटवर्क. तर हाच T नेटवर्क्स या Z0 पायमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. ओके, सो इथे ही जी व्हॅल्यू आलेली आहे ही व्हॅल्यू आणि आपण जे शॉर्ट सर्किट आणि ओपन सर्किट करून जी व्हॅल्यू काढलेली असणार आहे ती काय असणार आहे, सिमिलर असणार आहे. ओके, सो अशा प्रकारे इथे आपल्याला हा Z0 पाय आपल्याला विचारला जातो किंवा त्याचं रिलेशन्स आपल्याला माहीत असायला पाहिजे. ओके, सो याचे दोन इक्वेशन जे आहेत हे दोन आपण कॅरेक्टरिस्टिक्स इम्पिडन्स आज बघितलेला आहे. ठीक आहे, उद्या आपण प्रोपॅगेशन कॉन्स्टंट म्हणून एक कन्सेप्ट आहे तो एक चेकआउट करू आणि त्याच्यानंतर डिझायनिंग कसं करता येईल आपले फिल्टर्स ते आपण तिथे चेकआउट करणार आहोत. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला आपण इथे थांबू वाटल्यास, कारण की प्रोपॅगेशन कॉन्स्टंट हा सुद्धा एक कन्सेप्च्युअल आहे त्याच्यामुळे त्याला सुद्धा थोडा वेळ द्यावा लागेल. ओके, सर हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करून बघा. एक्झाममध्ये विचारले जातात, कधी कधी डेरिव्हेशन विचारले जातात की derive the characteristics impedance for the symmetrical T network or derive the characteristics impedance for the pi network.